अरे बापरे! किती साऱ्या या म्हशी. या म्हशी बघून तर मी डायरेक्ट शॉकच झाली होती की एवढ्या म्हशी पण एका ठिकाणी राहू शकतं असं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्लॉगला आणि पुढे काय काय झालं तेही सांगते. सगळ्यात अगोदर तुम्ही भेटा या मनीमाऊला. या मनीमाऊची खासियत अशी होती की दिवसभर झोपा काढायची आणि रात्री इकडून तिकडून उड्या मारायची. आणि ही होती राणी, जी खूप शांत आणि मस्त होती. सकाळची वेळ झालेली होती. चला तर मग चुलीवरचा मस्त असा गरम गरम चहा घेऊ आणि तोही प्युअर दुधाचा. घरच्याच म्हशी होत्या त्याच्यामुळं टेन्शन नव्हतं. आणि इथे पिल्लू आणि दीदी दोघंजण खेळ होते माती माती आणि पिल्लूला तर तेच लागतं खेळायला. इथे चालू होत्या नवरेबाईच्या गप्पा. त्यानंतर ह्या होत्या दुधाच्या कॅनी. माझ्या मते या 14-15 आरामशीर असतील. मग हा हौद गाईंना पाणी वगैरे पाजण्यासाठी म्हशींना त्यांच्यासाठी स्पेशल असा हौद होता हा. ॲक्च्युली इथे ना गाई, म्हशी, घोडे, कोंबड्या, बकऱ्या म्हणजे अक्षरशः सगळंच इथेच होतं. जे की मी वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेलं होतं, पण मला हे सगळं एकाच ठिकाणी बघायला भेटलं. जनरली मी असं बघितलं की एखाद्या वेळेस गाईचं असतं, नाहीतर मग बकऱ्याचं असतं, नाहीतर मग कोंबड्याचं असतं. आणि शिंगावली गाय तुम्ही पहिल्यांदाच बघितली. खूप अशी पांढरं शुभ्र होती, मस्त होती. आणि ते पिल्लूचा मामा घेऊन गेलो होता पिल्लूला मशीनमध्ये, तेव्हा त्याला पण भारी वाटत होतं तिथे. आणि हे गाई म्हशींसाठी स्पेशल असं खाद्य होतं. कसं असतं, गाई म्हशींना वेळेवर खाद्य पाणी दिलं की ते दूध पण आपल्याला वेळेवर देत असतात. त्याच्यामुळे त्यांची तेवढी काळजी घ्यावीच लागते. आणि हो, त्यांचं शेण फेकण्यासाठी स्पेशल ट्रॅक्टर आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि हे सगळेजण दूध काढायला लागले. हा अजून एक स्पेशल मोमेंट तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. त्यांच्या घरासमोर मस्त अशी ट्रेन जाते. सगळ्यात जास्त मजा तर पिल्लूने केली. त्याच्या मामाने त्याला घोड्यावर बसवलं आणि तो घोड्यावर बसून मस्त भारी भारी अशा पोज देत होता. त्यानंतर मी आणि पिल्लू आम्ही गेलो टेरेसवर. तिथं मस्त कोणाची तरी सायकल होती. म्हटलं चला मी बसून बघितलं, ॲडजस्ट झाली मी त्याच्यात भारीपैकी. चला याचाही आनंद घेऊन घेतला मी. आणि पिल्लूचं चालू होतं मला दे मला दे. तेवढ्यात आली ट्रेन. ट्रेनचा आवाज आला की पिल्लू लगेच तिला बाय बाय करायचं, पळत जायचं लगेच. नंतर पिल्लूला आंघोळ घालून त्याला मस्त असं झोपी घातलं. भारी जोडी बांधली होती त्याला. आज होता मेहंदीचा कार्यक्रम, त्यामुळे सगळ्या जणी जमल्या होत्या बांगड्या भरायला. त्यामुळे मी पण घेऊन घेतल्या बांगड्या. हिरवा चोळा होता मस्त छानपैकी. त्यानंतर मग मी केली मेहंदी काढायला सुरुवात. स्पेशली मला मेहंदी काढायलाच बोलवलं होतं. आणि मेहंदी काढायचं म्हटलं की पूर्ण अख्खा दिवसच जातो त्याच्यात. आणि इकडे मंडप टाकायलाही सुरुवात झाली होती. लग्नघर म्हटलं की मंडप पाहिजेलच, त्याशिवाय ते लग्नघर वाटतच नाही. मेहंदी वगैरे काढून झाली आणि मग त्यानंतर होता ड्युट्यांचा कार्यक्रम. आणि हळूहळू पाहुणे मंडळी पण जमा होत होती. मेहंदीचं मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं. ड्युट्या गावात जात होत्या आणि बऱ्याच महिला मंडळ काही काही घरीच थांबले होते. बरेच जण गेले होते ड्युट्यासोबतच. मी तर घरीच थांबली होती पिल्लूमुळं. बऱ्याच बायका जमलेल्या इथे. नैवेद्य वगैरे मस्तपैकी रेडी होता. सो आता सगळ्यांची लगबग चालू होती ड्युट्यांकडे जायची. ड्युट्या आल्या, देव वगैरे पण मस्त छान अशी नाचून झाले. सो अशी काढली होती मी मेहंदी. कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा.
मस्त असा मेहंदीचा कार्यक्रम झाला. नंतर मग बसलो जेवायला. आणि इथं तर पिल्लूने कमालच केली. वाडाची जी तगारी असती ना ती चोडून घेतली. बिचारे त्याच्यातून घेऊन मग थोडेसे वाढत होते त्यांना बाकीच्यांना. जेवणाचा कार्यक्रमही मस्तपैकी पार पडला. नंतर मग सगळ्यांच्या चालू होत्या मेहंद्या. अक्षरशः रात्रीचे 11:30 वाजलेले होते. बघू शकता प्रत्येकाच्या हातावर मेहंदी होती. असं कोणीच नव्हतं की ज्याच्या हातावर मेहंदी नाही. चला तर मग घेऊया चहा. असा होता आजचा दिवस. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगसोबत.